नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुले आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. असे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट एक्झाम मध्ये बघायला मिळतील. त्यापैकीच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं ते 6वं मॉड्यूल होतं, ज्याला आपण सिंक्रोनस मोटर म्हणू किंवा त्याला आपण मोटर जनरेटर, तुम्ही बघा एसी कन्व्हर्टर वगैरे म्हणजे काही काही याच्यामध्ये वेगवेगळे दिलेलं आहे. पण आजचं जे मॉड्यूल आपलं सिंक्रोनस मोटर, ज्याला आपण एमजी सेट म्हणू, त्याबाबतचे आपण एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. हा संपूर्ण पार्ट म्हणजे 20 एमसीक्यू, त्या 20 एमसीक्यूला मी एकाच पार्टमध्ये काय केलेलं आहे, एकाच पार्टमध्ये कंबाईन केलेलं आहे. सोबत नेमकं सिंक्रोनस जनरेटरचे, सिंक्रोनस मोटरची थोडी आधी तुम्हाला मी थेअरी सांगतो आणि नंतर आपण एमसीक्यूला सुरुवात करूया. बघा, सर्वात महत्वाचं आहे की सिंक्रोनस मोटर म्हणजे काय. सिंक्रोनस मोटर बद्दल तुम्हाला बघा एका लेक्चरमध्ये सांगणं एवढं म्हणजे 5 मिनिटं सांगणं पॉसिबल नाही, पण लक्षात राहू द्या. सिंक्रोनस मोटर म्हणजे अशी मोटर जी काय कोणत्या स्पीडने फिरेल, जी मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरते त्या मोटरला आपण सिंक्रोनस मोटर म्हणतो. मग सिंक्रोनस स्पीडनं फिरते, पण सिंक्रोनस स्पीडनं फिरते बघा, सिंक्रोनस स्पीडनं पॉसिबल नसतं, म्हणून या मोटरने का सेल्फ स्टार्टिंग नसते, सेल्फ स्टार्टिंग नसते. सेल्फ स्टार्टिंग असते का? नसते. मग याला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. याला काय वापरतो? डॅम्पर वाइंडिंग, किंवा ज्याला आपण पोनी मोटर, डॅम्पर वाइंडिंग वगैरे वेगवेगळ्या मेथड वापरतो. का बरं सेल्फ स्टार्टिंग नसते? कारण याचं कारण असतं हंटिंगमुळे ही सेल्फ स्टार्टिंग नसते. मग त्याच्यासाठी म्हणजे काय बघा, सिंक्रोनस मोटर सिंक्रोनस स्पीडनं फिरते, पण हिला सुरू करायसाठी ही सेल्फ स्टार्टिंग नसते, म्हणून आपण डॅम्पर वाइंडिंग, ज्याला पोनी मोटर किंवा वेगवेगळे मोटर वापरतो. मग जसं सांगितलं, ही पण डबली एक्साइटेड असते, कारण स्टेटरवरती आपल्याला डीसी सप्लाय द्यावा लागतो आणि रोटरवरती एसी सप्लाय एक्साइटेशनसाठी द्यावा लागतो. मग रोटरवरती एक्साइटेशनसाठी आणि स्टेटरवरती आपण जो 3 फेज सप्लाय तो देतो. मग अजून याच्याबद्दल सर्वात जास्त प्रश्न काय विचारतात माहितीये का, की सिंक्रोनस मोटरला जर तुम्हाला एक मिनिट बघा, जर सिंक्रोनस मोटरला तुम्हाला काय करायचंय, सिंक्रोनस बघा ते गेला आता, सिंक्रोनस मोटर आहे काय, सिंक्रोनस मोटर जर तुम्हाला सिंक्रोनस मोटरचा सर्वात जास्त यूज होत असतो बघा, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस, पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून. आता मराठीत पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणजे काय, की पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. कशासाठी? पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी आपण सिंक्रोनस मोटरला वापरत असतो. मग कसं वापरायचं? मग आता कंडिशन असेल तर सिंक्रोनस मोटरला काय करावं लागतं? नो लोड वरती. कशावरती? नो लोड ओव्हर एक्साइटेड. नो लोड वरती कसं करावं लागतं मला? ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर वर्क ॲज अ पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस, ज्यालाच आपण काय म्हणत असतो? सिंक्रोनस कंडेन्सर आपण ज्याला म्हणतो. म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार? सिंक्रोनस कंडेन्सर आपण म्हणणार. याला काय म्हणणार? सिंक्रोनस कंडेन्सर असं म्हणणार. म्हणजे एवढे तुम्हाला 2 पॉईंट, म्हणजे 2-4 पॉईंट नाही का तुम्हाला आता आपल्या जे एमसीक्यू सब त्याच्यासाठी गरजेचे आहेत. आता बघा, आता आपण याला सुरू करूया क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो बघा, यांनी काय सांगितलं की व्हॉट इज द नेम ऑफ कन्व्हर्टर, म्हणजे खाली दिलेल्या कन्व्हर्टरचं नाव काय. आणि मी काल तुम्हाला बघा याच्या जर तुम्ही बघितलं असेल, जर सेकंड इयर वाले विद्यार्थी, हा बघा एससीआर, हे जे सिम्बॉल आहेत ना, हे सगळे एससीआरचा सिम्बॉल आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर असं तुम्हाला दिसत असेल कुठं याच्यामध्ये, हा एससीआरचा असतो. मग याच्यामध्ये एससीआर दिसते, म्हणजे हा एससीआर वाला काय म्हणतो आपल्याला? कन्व्हर्टर आहे. तर याला आपण म्हणतो असतो सिलिकॉन कंट्रोल. एससीआरचं नाव असतं सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, ज्याला आपण एससीआर म्हणतो असतो, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघा, आता हे काही क्वेश्चन आपल्याला डायरेक्ट लक्षातच ठेवून आहेत. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नेम ऑफ कन्व्हर्टर. आता कन्व्हर्टर म्हणजे काय रे? बघा, यांनी कन्व्हर्टर नावाचा शब्द वापरला. इन्व्हर्टर पण वापरला नाही आणि रेक्टिफायर पण वापरला नाही. इन्व्हर्टरचं काम असतं एसीला डीसीला एसी कन्व्हर्ट करायचं, आणि रेक्टिफायरचं काम असतं एसीला डीसी. मग जो दोन्ही करू शकतो किंवा अशी गोष्ट ज्याला आपण दोन्हीसाठी वापरलं त्याला कन्व्हर्टर म्हणतो. मग खाली दिलेल्या कन्व्हर्टरचं नाव काय? तर कन्व्हर्टर खूप प्रकारचे असतात. जसं बघा, मेटल रेक्टिफायर असतं, रोटरी कन्व्हर्टर असतं, मर्क्युरी रेक्टिफायर आणि मोटर जनरेटर सेट. तर हा जो कन्व्हर्टर आहे ना, ज्याला आपण काय म्हणतो बघा, हा याच्यामध्ये बघा, जर तुम्ही बघितलं इथं तर बघा 3 फेजचा सप्लाय दिला. 3 फेजचा सप्लाय दिला, आउटपुटला तुम्हाला डीसी भेटत आहे. म्हणजे आणि जर तुम्ही एकूण डीसी सप्लाय दिला तर आउटपुटला काय भेटेल तुम्हाला? 3 फेजचा सप्लाय भेटेल. म्हणजे याला आपण रोटरी कन्व्हर्टर म्हणतो. असं कन्व्हर्टर जे काय करतं, आपण म्हणजे रोटेशन करून आपण एसीला डीसी किंवा डीसीला एसी मध्ये कन्व्हर्ट करतो, त्याला आपण रोटरी कन्व्हर्टर म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतर बघा, नंतरचा प्रश्न, व्हाय द डीसी सप्लाय इज नेसेसरी टू सिंक्रोनस मोटर ऑपरेशन. सिंक्रोनस मोटरच्या ऑपरेशनसाठी डीसी सप्लाय का गरजेचा असतो? तर बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सिंक्रोनस मोटर नाही का, सिंक्रोनस मोटरच्या रोटरवरती आपण काय करतो? डीसी सप्लाय देतो. मग या रोटरवरती आपण डीसी सप्लाय देण्यामागचंच कारण हे असतं की ज्यावेळेस आपण डीसी सप्लाय देतो, इथं एक्साइटेशन तयार होतं. एक्साइटेशन तयार होऊन नॉर्थ आणि साऊथ पोल तयार होतो. आणि ज्यावेळेस आपण कपलिंग करतो ना, ज्यावेळेस म्हणजे याला एखाद्या पोनी मोटर वगैरे फिरवतो आणि त्या मोटरला फिरवल्यानंतर नॉर्थ आणि साऊथ सोबत कपलिंग करून ती मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरायला लागते. म्हणून आपण नाही का याला इथं डीसी सप्लाय द्यावा लागतो. आणि त्यांनी ते सप्लाय नेसेसरी, म्हणजे आपण डीसी सप्लाय का देतो? तर डीसी सप्लाय मोटरला याच्यासाठी देतो कारण ती मोटर काय करावं लागते? आपल्याला सिंक्रोनस स्पीडने फिरवावं लागते.
लक्षात आलं, 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटरला आपण कोणताही सप्लाय देत नाही, म्हणून तिथं काय म्हणजे ती मोटर ऑलवेज लेस दॅन सिंक्रोनस स्पीडने फिरते, आणि या मोटरला आपल्याला सिंक्रोनस स्पीडने फिरवायचं आहे, म्हणून आपल्याला इथं डीसी सप्लाय रोटरला द्यावा लागतो, त्याला आपण एक्साइटेशन म्हणतो. मग रिड्यूस द लॉसेस का नाही, स्टार्ट द मोटर इनिशियली सुरू करणं, आणि सोबत म्हणजे त्या मोटरला म्हणजे सोबत सुरू करणंच, पण सोबत सिंक्रोनस स्पीडनेच फिरवणं, त्यासाठी आपण सप्लाय देतो. म्हणजे फक्त इनिशियली सुरू करणं नाही, रोटर ओव्हरलोडसाठी पण नाही, म्हणजे रन मोटर ॲट अ सिंक्रोनस स्पीड. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय आहे या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, विच ऍक्ट बोथ इन्व्हर्टर अँड कन्व्हर्टर. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, असा कोणता डिव्हाइस आहे जो इन्व्हर्टर आणि कन्व्हर्टर दोघांचे काम करणार, इथं रेक्टिफायर्स वगैरे पाहिजे होतं. मग इन्व्हर्टर आणि कन्व्हर्टरचं काम करणारा असा डिव्हाइस आहे जो की एसीचं डीसी आणि डीसीचं एसी मध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकतो. असा एक डिव्हाइस आहे ज्याला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कन्व्हर्टर म्हणतो. आणि या सिंक्रोनस कन्व्हर्टर मध्ये मी सांगितलं तोच कन्व्हर्टर, त्यालाच आपण एसीचं डीसी कन्व्हर्ट करायसाठी वापरणार, आणि त्यालाच आपण डीसीचं एसी कन्व्हर्ट करायसाठी सुद्धा वापरणार. म्हणून जे असं दोन्ही करू शकतो तो याला सिंक्रोनस कन्व्हर्टर, ज्याला ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इन्व्हर्टर. मी आताच बोलता बोललो होतो बघा, इन्व्हर्टर दोन टाईपचे डिव्हाइस आहे. एक असतं बघा, एक असतो रेक्टिफायर. बघा, एक काय रेक्टिफायर, रेक्टिफायरचं काय एक असतो, आणि एक असतो इन्व्हर्टर. आता बघा, आपल्या घरामध्ये एसी सप्लाय येतो, आणि आलेल्या एसी सप्लायला मी काय सांगितलं तुम्हाला, आलेल्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करायचं काम कोण करत असतो, रेक्टिफायर करतो. मग आपल्याला डीसी सप्लाय लागतो का रे, तर आपल्याला लागतो. ज्यावेळेस बघा मोबाईल चार्जिंग असेल, बॅटरी चार्जिंग करता तुम्ही, त्यावेळेस डीसी सप्लायची गरज असते. मग त्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करायसाठी आपण रेक्टिफायर वापरतो. आणि आपल्या घरामध्ये समजा आपल्याकडे डीसी सप्लाय असेल, मग जर तुम्हाला त्या डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करायचंय, तर त्या डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हा आपला कोण करत असतो, इन्व्हर्टर करत असतो. मग यांनी काय विचारलं आपल्याला, की आपल्या इन्व्हर्टरचं काय काम आहे. मी काय सांगितलं, डीसी सप्लायला कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय, एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करायचंय. कन्व्हर्ट एसी टू डीसी, एसी टू डीसी कन्व्हर्ट करायचं काम आहे रेक्टिफायरचं. कन्व्हर्ट डीसी टू एसी याचं काम झालं इन्व्हर्टरचं. म्हणजे इन्व्हर्टरचं काम त्यांनी विचारलं, म्हणजे दिलेल्या डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपला कोण करत असतो, रेक्टिफायर करत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतर बघा, नंतरचा प्रश्न काय म्हणतो, विच कन्व्हर्टिंग डिव्हाइस कॅन बी ओव्हरलोडेड. आता याच्या मागचा लॉजिक सांगतो बघा. त्यांनी काय म्हणलं, की असा कोणता डिव्हाइस आहे जे आपण ओव्हरलोड करू शकतो. बघा, ज्यावेळेस काय होतं, की आता मला सांग, आपली एखादी मोटर आहे, मोटरला एका लिमिट पर्यंत, म्हणजे त्याला कंटिन्यू जर ओव्हरलोड वरती चालवायचं, आता मोटर त्याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट्स आहेत. मग रोटेटिंग पार्ट्स आहेत तर काय होणार, त्याच्यावरती तुम्ही ओव्हरलोड केलं तर जास्त हीट प्रोड्यूस होणार, जास्त हीट प्रोड्यूस झाल्यावर जास्त फ्रिक्शन होणार, आणि लॉसेस जास्त होणार. मग आपल्याला काय करायचं, तो डिव्हाइस म्हणजे असा रेक्टिफाय, म्हणजे असा आपल्याला काय करायचं, कन्व्हर्टर काय करायचं आहे, की थोडा ओव्हरलोडसाठी चालू शकतो. मग असा डिव्हाइस पाहिजे ज्याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट नाहीये. मग बघा, जर तुम्ही बघितलं रोटरी कन्व्हर्टर, नावातच रोटरी कन्व्हर्टर म्हणजे रोटेटिंग पार्ट असल्यामुळे आपल्याला जास्त वेळसाठी ओव्हरलोड करू शकणार नाही. मोटर जनरेटर सेट मी तुम्हाला सांगितलं, एक मोटर एक जनरेटर असेल, तोही सुद्धा काय रोट म्हणजे फिरणारच आहे, म्हणून आपण हा पण ऑप्शन नाही येणार. मर्क्युरी आर्क रेक्टिफायर, बघा हे जुन्या काळात नाही का रेक्टिफायर वापरायचे, मर्क्युरीच्या मोठमोठ्या ट्यूब राहायच्या, आणि त्या आर्कच्या माध्यमातून एसीला डीसी मध्ये कन्व्हर्ट करायचे. याच्यामध्ये खूप लॉस व्हायचा. आता वापरला जातो. ऑप्शन नंबर डी कटला. उरला फक्त एक काय म्हणतात, रेक्टिफायर युनिट. आणि या रेक्टिफायर युनिटमध्ये आपण सेमी कंडक्टर डिव्हाइसेस वापरतो. काय वापरतो, सेमी कंडक्टर डिव्हाइस. मग सेमी कंडक्टर डिव्हाइस म्हणल्यापेक्षा सेमी कंडक्टरचे जे एससीआर वगैरे असतात बघा, आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलं, एससीआर असतो, डायोड असतो. मग हे जे असतात ना बघा, याच्यात रोटेटिंग पार्ट नाहीये, म्हणून आपण याला काही वेळेसाठी किंवा काही कामासाठी काय ओव्हरलोड वरती सुद्धा चालू शकतो. आणि त्यांनी तोच विचारला, की असा कोणता खालीपैकी कोणता कन्व्हर्टर आहे जो आपण ओव्हरलोड वरती चालू शकतो. तो ऑप्शन नंबर ए बघा, याचा रेक्टिफायर युनिट हा आपण ओव्हरलोड साठी चालू शकतो. नंतरचा प्रश्न बघा, व्हाय द एक्साइटर इज इसेन्शियल टू रन द सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटरला रन करण्यासाठी एक्साइटेशन का गरजेचं आहे, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आपल्याला ते सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस स्पीडनं फिरवण्यासाठी एक्साइटेशन गरजेचं असतं. मग त्यांनी तेच पुन्हा प्रश्न विचारला, की काय सिंक्रोनस मोटर चालवण्यासाठी एक्साइटर का आवश्यक असतो. तर एक्साइटर म्हणजे जो डीसी सप्लाय आपण देतो त्याला आपण एक्साइटर म्हणतो. आणि डीसी सप्लाय का गरजेचा असतो, तर बघा, रन मोटर ऍट अ सिंक्रोनस स्पीड. म्हणजे ऑप्शन नंबर डी या काय प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, विच ऍप्लिकेशन रिक्वायर ओनली डीसी. खालीलपैकी असं कोणतं ऍप्लिकेशन आहे की ज्याला फक्त डीसीची गरज आहे. आता बघा, तुम्हाला माहित नसेल तर आपण काय करू, बघा, जर समजा एखाद्या क्वेश्चनचं उत्तर माहित नसेल, आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरावं. एलिमिनेशन म्हणजे काय, जे कन्फर्म माहिती आहे ते उत्तर बघा साईडला काढायचे. आता बघा, इथं काय त्यांनी विचारलं, फक्त डीसी कुठे वापरतो. मग आता फक्त डीसी वापरायचं आहे आपल्याला. मग फक्त डीसी वापरायचे, आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला कन्फर्म एसी वरती चालतात त्या काढून टाकणार. शेवटून चालू करू. बघा, आता इथं बघा, जर तुम्हाला माहिती इंडक्शन मोटर, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की इंडक्शन मोटर ऑलवेज वर्क ऑन एसी, म्हणजे 3 फेज सप्लायवरती काम करणार. जर 3 फेजची असेल, सिंगल फेज सप्लायवरती काम करणार. आणि या सगळ्या मोटर कशावरती चालणार रे, सगळ्या मोटर चालणार तुमच्या एसी वरती. मग आता हा ऑप्शन तर कटला, म्हणजे ऑप्शन नंबर सी नाहीये.
मग स्टेपिंग अप द व्होल्टेज, आणि स्टेपिंग अप व्होल्टेज वाढवण्याचं काम करत असतो आपला ट्रान्सफॉर्मर. कोण करतो? हा व्होल्टेजला कमी किंवा जास्त करण्याचं काम तुमचा ट्रान्सफॉर्मर करत असतो. आणि ट्रान्सफॉर्मर कॅन नॉट वर्क ऑन डीसी. मी तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मरच्या एखाद्या लेक्चरमध्ये सांगून देईल की ट्रान्सफॉर्मर हा डीसी वरती का काम करत नाही. लक्षात ठेवायचं की ट्रान्सफॉर्मर कधीच डीसी वरती काम करणार नाही. म्हणजे 2 ऑप्शन कटले. आता उरला एक बघा, एक असलं ऑपरेटिंग रिपल्शन होते आणि काय झालं इलेक्ट्रोप्लेटिंग. जर बहुतेक मी फर्स्ट इयर सेकंड इयरच्या लेक्चरमध्ये सांगतो, लेक्चर डीसी जनरेटरच्या डीसी मोटरच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग एक्सप्लेन केलं होतं. त्या इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जो इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये आपण काय करतो, एखाद्या आयटम म्हणजे एखाद्या मेटल पार्टवरती दुसऱ्या मेटलचा थर चढवायचा असेल तर इलेक्ट्रोप्लेटिंग करतो. आणि इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी ऑलवेज आपल्याला डीसी सप्लाय लागत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण इलेक्ट्रोप्लेटिंग करताना ऑलवेज लक्षात ठेवायचं की आपल्याला एसी डीसी सप्लाय लागत असतो. रिपल्शन मोटर एसी डीसी म्हणजे एसी वरती काम करते समजा. नंतर बघा, व्हाय द एलईडी आर अवॉइडेड टू कन्वर्ट द रेक्टिफायर इन डायोड. बघा आपण काय करतो, त्यांनी काय सांगितलं रेक्टिफायर बनवतो ना, रेक्टिफायर मध्ये आपण डायोड वापरतो. मग डायोडचा सिम्बॉल बघा, हा असा डायोड असतो. मग मला सांगा हा डायोड आहे तर तुमचा नाही का एलईडी जो असतो ना, एलईडी म्हणजे हा सुद्धा एक नाही का डायोड आहे. फक्त हा डायोड जो एलईडी असतो ना, एलईडी डायोडचा सिम्बॉल बघा असा असतो. याच्यातून काय होतं, लाईट इमिट होतो. मग त्यांचं म्हणणं आहे का जर डायोड तुम्ही रेक्टिफायर म्हणून वापरता तर मग एलईडी का वापरत नाही. मग एलईडी न वापरण्याचं कारण एक असतं की जो लाईट इमिटिंग डायोड असतो ते खूप लो पॉवरसाठी, बघा तुम्ही बघितलं असेल छोटी छोटी एलईडी असतात तुमच्याकडे, एक व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्टवरती चालणारी एलईडी असतात. मग त्याची पॉवर रेटिंग काय कमी असते. आणि मग आपल्याला पॉवर जास्त एसीची डीसी मध्ये कन्वर्ट, 240 व्होल्ट सप्लाय आपल्याकडे किंवा भविष्यात आपल्याला जास्त पॉवर राहणार आहे, त्या पॉवरला आपल्याला डीसी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग जर का करू शकत नाही, कारण पॉवर रेटिंग कमी असते आणि त्याची पॉवर रेटिंग कमी असते, म्हणून आपण काय करतो एलईडीला जो आपण रेक्टिफायर होतो त्या रेक्टिफायर मध्ये वापरत नाही. मग बघा हेवीली डोप डिव्हाइसचा काही इश्यू नाही. व्हेरी लो पॉवर डिव्हाइस म्हणजे हा काय व्हेरी लो पॉवर डिव्हाइस आहे, त्याची पॉवर रेटिंग काय खूप कमी आहे, म्हणून आपण एलईडीला रेक्टिफायर मध्ये वापरत नाही. डिझाईन फॉर लाईट इमिटिंग, हा लाईट इमिटिंगसाठी डिझाईन केला असतो. हे त्या एलईडीच्या बाबतीत बरोबर आहे. व्हेरी सेन्सिटिव्ह ॲट टेम्परेचर, सेन्सिटिव्ह टेम्परेचर थोडे वाढलं तरी तो काय होतो, डॅमेज होऊ शकतो. म्हणून माहिती आहे का, म्हणून आपण म्हणजे हे तर कारण आहेच, पण मेन कारण काय आहे की त्याचा नाही का पॉवर जे लो पॉवर डिव्हाइस असतो तो खूप कमी पॉवरचा आहे, म्हणून आपण एलईडीला याच्यामध्ये वापरत नाही. कशामध्ये? रेक्टिफायर मध्ये वापरत नाही. नंतर बघा क्वेश्चन नंबर 10, विच इज द मेन ऍप्लिकेशन ऑफ सिंक्रोनस मोटर. आता मी तुम्हाला त्याच्यासाठीच पहिल्यांदा थोडं याच्या म्हणजे लेक्चरच्या आधी इंट्रोडक्शन दिलं बघा की आपण सिंक्रोनस मोटर, बघा आता मोटर म्हटलं तर आपल्याला काय वाटतं की प्रत्येक वेळेस काहीतरी गोष्टी फिरवायसाठी वापरतो. पण बघा आता मला सांगा, जर आपण एक्स्ट्रा गोष्टी त्याच्यामध्ये बघा, आपल्याला पोनी मोटर म्हणजे त्याला फिरवायसाठी डिव्हाइस लागणार. जर सिंक्रोनस मोटरचं वर्किंग तुम्हाला माहित असेल तर आपण त्याच्यामध्ये डॅम्पर वाइंडिंग वापरतो. सोबत पोनी मोटरनं सुरुवातीला फिरवावं लागतं, त्याची मॅग्नेटिक कपलिंग करावं लागते. मॅग्नेटिक कपलिंग झाल्यानंतर नाही का तो सिंक्रोनस स्पीडने फिरतो. मग एवढं सगळं तामझाम करूच तर मला सांगा मग ही मोटर वापरायचीच कशाला, कारण आपल्याकडे 3 फेज इंडक्शन मोटर सर्वात जास्त वापरली जाते. तरी सुद्धा सिंक्रोनस मोटर एकच कारणासाठी सर्वात जास्त वापरली जाते की सिंक्रोनस मोटर मी तुम्हाला सांगितलं होतं जो पॉवर फॅक्टर असतो ना, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरतात. कशासाठी? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे त्याला पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस आपण याला म्हणतो, किंवा याचं दुसरं नाव सिंक्रोनस कंडेन्सर पण आहे. मग त्यांनी तेच विचारलं की व्हाय मेन ऍप्लिकेशन काय, मेन ऍप्लिकेशन सिंक्रोनस मोटर. बघा मोटर म्हणल्यावर फिरवायला तर आहेच, पण मेन ऍप्लिकेशन आहे त्याचं बघा पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. बघा एलिव्हेटर लिफ्ट मध्ये वगैरे मी तुम्हाला सांगितलं डीसी एसी मोटर आपण वापरू. या सगळ्या गोष्टीसाठी का कोणत्या मोटर वापरल्या जातात. सिंक्रोनस मोटर एक कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. आणि मला सांगा लिफ्ट कॉन्स्टंट स्पीडने चालते का नाही, कधी लिफ्टला थांबावे लागतं, कधी स्पीड जास्त असते, कधी कमी असते. पेपर रोलिंग मशीनचं पण तेच आहे. मग याच्यात काय सर्वात जास्त परफेक्ट आन्सर किंवा ज्याला आपण म्हणून सिंक्रोनस मोटर ज्याच्यासाठी सर्वात जास्त वापरली जाते ते म्हणजे जास्त पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. यालाच दुसऱ्या भाषेत सिंक्रोनस कंडेन्सर सुद्धा म्हणते. आणि पॉवर फॅक्टर करेक्शन किंवा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी आपण सिंक्रोनस मोटरला वापरत असतो आणि सर्वात जास्त त्याच्यासाठीच वापरतो. नंतर बघ क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतो, व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ मोटर जनरेटर सेट. जर तुम्ही मोटर जनरेटर सेट वापरला त्याचा ऍडव्हान्टेज काय म्हणते. आता बघा मोटर जनरेटर सेट आहे म्हणजे याचा अर्थ रेक्टिफायरसाठी तुम्ही काय करणार, समजा काय करायचं, एक तिथं वापरणार, एक वापरणार मोटर, एक काय वापरणार रे मोटर, आणि एक वापरणार जनरेटर. मग आता काय होतं माहितीये का, समजा तुम्ही काय केलं, तुम्ही इथे डीसी मोटर वापरली. कोणती मोटर वापरली? डीसी मोटर वापरली. मग इथे जनरेटर एसी वापरायचं, म्हणजे तुम्हाला डीसी टू एसी कन्वर्ट करून राहिले तुम्ही. मग आता काय आहे की मला सांगा, किंवा तुम्ही काय करणार, आता समजा मी काय केलं, इथं मला डीसी इथं एसी सप्लाय, एसी मोटर वापरली 3 फेज इंडक्शन मोटर, आणि मला काय करायचं होतं इथं डीसी सप्लाय पाहिजे. मग आता बघा एसी किंवा डीसी, मग किंवा आपण ज्याला समजा हा मोटर जनरेटर जास्तीत जास्त डीसी साठी वापरतो. मग एसी मोटर पासून आपण डीसी सप्लाय घेणार. मग आता मोटर जनरेटर सेट का वापरायचं म्हणते, पहिली गोष्ट, पहिलं त्याचं काय विचारलं त्यांनी, ऍडव्हान्टेज विचारलं, म्हणजे त्याचा फायदा विचारला. मला सांगा तो आवाज करतो, हा त्याचा फायदा आहे का रे? एखादी गोष्ट आवाज करून राहिली तो फायदा आहे का नाही, हे त्याला नुकसान झालं, म्हणजे हा फायदा तर नाहीये. नंतर काय, हाय इफिशियन्सी. मला सांगा एक मोटर आहे, एक जनरेटर आहे, मोटरमध्ये काहीतरी लॉस होणार, जनरेटरमध्ये स्वतः जनरेटरचा काही लॉस होणार आणि काही मेकॅनिकल लॉस होणार, म्हणजे इथं लॉस वाढून राहिला. लॉस वाढला म्हणजे इफिशियन्सी काय कमी आहे, हे पण याचा काय म्हणजे हा ऍडव्हान्टेज नाही आहे. इफिशियन्सी काय असते त्याची कमी असते. लो मेंटेनन्स रिक्वायर.
आता मी तुम्हाला सांगितलं एक मोटर आहे, एक जनरेटर आहे, फिरते पार्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं जेवढी जास्त मुवमेंट वाला पार्ट असेल तेवढं मेंटेनन्स जास्त, म्हणजे ऑप्शन नंबर सी सुद्धा याचं राहणार नाही, कारण मेंटेनन्स काय असतो जास्त असतो. लो मेंटेनन्स असतो का नाही, मेंटेनन्स याचा कसा असतो जास्त मेंटेनन्स रिक्वायर असतो. ऑप्शन नंबर डी काय वरला बघा, डीसी आउटपुट व्होल्टेज कॅन बी इझिली कंट्रोल. म्हणजे जे आपल्याला समजा या क्वेश्चन मध्ये जर का आपल्याला डीसी आउटपुटला व्होल्टेज इझिली कंट्रोल का होतं मला सांगा, जनरेटेड व्होल्टेज डिपेंड अपॉन द स्पीड. मग जर आपण या मोटरला कमी स्पीडनं फिरवलं तर हा इथं कमी व्होल्टेज जनरेट करणार, या मोटरला जास्त स्पीडनं फिरवलं हा जास्त स्पीड जनरेट करणार, म्हणजे जास्त ईएमएफ किंवा जास्त डीसी जनरेट करणार. मग त्याचसाठीच बघा ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की आपण मोटर जनरेटर वापरण्याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की डीसी आउटपुट व्होल्टेज काय असतो आपण इझिली कंट्रोल करू शकतो. क्वेश्चन नंबर 12 व्हॉट इज अ फंक्शन ऑफ द पार्ट मार्क ॲज अ एक्स. एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचं नाव काय आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं ना, हा बघा इथं नाही का, मी तुम्हाला तोच इमेज आहे, 3 फेज इंडक्शन 3 फेजचा सप्लाय दिलेला आहे आणि इथं नाही का, इथं बघा इथं हा नाही का इथं आणि याच्यानंतर वरती ब्रश आहे. जर तुम्ही डीसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित बघितलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं हा नाही का कम्युटेटर आहे, ज्याच्यावरती मार्क एक्स मार्क केलं आणि हा कम्युटेटर आहे. आणि कम्युटेटरचं काय काम असतं बघा, बघा काय असतं कम्युटेटर. एक मिनिट थांब, राहू दे. बघा काय मी काय सांगितलं हा कम्युटेटर आहे आणि कम्युटेटरचं काय काम असतं जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल. कम्युटेटर कशासाठी वापरतो आपण, कम्युटेटर वापरत असतो जो तयार झालेला एसी सप्लाय त्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करायसाठी. कुठं डीसी जनरेटरमध्ये जो तयार झालेला एसी सप्लाय त्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कम्युटेटर वापरतो. आणि यांनी जो एक्स मार्क केला हा कम्युटेटर वरती आहे. मग जे कम्युटेटरचं काय काम असतं, कन्व्हर्ट द एसी टू डीसी. आता बघा नंतर बाकीचे ऑप्शन वाचून घेऊ आपण. रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप रिड्यूस करण्यासाठी नाही, हेल्प डिलिव्हर विदाउट नॉईस म्हणजे याच्यासाठी पण नाही, कलेक्ट द डिलिव्हर करंट. आता कलेक्ट द डायरेक्ट करंट म्हणजे डायरेक्ट करंटला डिलिव्हर करण्यासाठी आपण नाही का ब्रश वापरत असतो. याच्यासाठी काय वापरतो, ब्रशेस वापरतो, ब्रशची असेंब्ली वापरतो आणि ब्रशची असेंब्ली वापरून आपण तो काय करतो, करंट कलेक्ट करतो. आणि जो तयार झालेला एसी सप्लायला डीसी सप्लायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय वापरत असतो, कम्युटेटर वापरतो. आणि त्यांनी कम्युटेटर विचारलं त्याचं काय काम येतं. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन अ सिंक्रोनस मोटर. मी आधीच तुम्हाला सांगितलं की सिंक्रोनस मोटर ही सेल्फ स्टार्टिंग मोटर नसते आणि मोटर सेल्फ स्टार्टिंग नसते, म्हणून आपण काय करतो त्याच्यावरती डॅम्पर वाइंडिंग वापरतो. आणि डॅम्पर वाइंडिंगचं काय काम असतं की जी मोटर आपली सिंक्रोनस मोटर आहे त्या सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस स्पीडनं फिरवण्याचं किंवा मोटरला टॉर्क प्रोव्हाइड करून सिंक्रोनस स्पीडनं फिरवण्याचं काम ही डॅम्पर वाइंडिंग करत असते. मग वाचायचं ऑप्शन काय म्हणतं, प्रोड्यूस द हाय व्होल्टेज इट इनिशियल रोटेशन. हाय व्होल्टेज प्रोड्यूस करत नाही. प्रोड्यूस द हाय करंट टू रोटेट द मोटर. करंट नाही, हाय बघा मोटरला रोटेट करण्यासाठी टॉर्क लागत असतो. मग प्रोड्यूस द टॉर्क अँड रन नियर द सिंक्रोनस स्पीड. म्हणजे बरोबर आहे काय, याचा ऑप्शन नंबर सी काय म्हणते हे की टॉर्क प्रोड्यूस करणं आणि टॉर्क प्रोड्यूस करून काय आहे की तुम्हाला सिंक्रोनस स्पीडने त्या मोटरला फिरवण्यासाठी आपण काय वापरत असतो, डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. मग बघा ऑप्शन नंबर काय म्हणतो, प्रोड्यूस द हाय मॅग्नेटिक फील्ड टू मेंटेन द कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड मेंटेन करण्यासाठी बघा मोटरला स्टार्ट करणे, सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस स्पीडने फिरवणं आणि सुरू करण्यासाठी जो टॉर्क लागतो इनिशियल टॉर्क, त्या इनिशियल टॉर्क आणि त्या कॉन्स्टंट स्पीडने फिरवण्यासाठी आपण डॅम्पर वाइंडिंग वापरत असतो. ऑप्शन नंबर सी. आता कधी कधी काही केसमध्ये ऑप्शन नंबर डी देतात, पण ऑप्शन नंबर सी याचं मोस्ट म्हणजे करेक्ट आन्सर आहे. नंतर बघा, व्हाय अ सिंक्रोनस मोटर फेल टू रन ॲट अ सिंक्रोनस स्पीड. मी काय सांगितलं आपले सिंक्रोनस मोटरची प्रॉपर्टीज आहे की सिंक्रोनस मोटर सिंक्रोनस स्पीडनं फिरली पाहिजे. मग आता मी लेवलचं सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला बघा NS इज इक्वल टू 120 F/P असतो. मग त्यांनी काय विचारलं रे, हा लक्षात राहू द्या, त्यांनी काय विचारलं की सिंक्रोनस मोटरची जी फेल म्हणजे सिंक्रोनस मोटर ही सिंक्रोनस स्पीडनं नाही फिरत, याच्या मागचं कारण काय असू शकतं. बघा तसं बघायला गेलं तर बघा इनसफिशियंट एक्साइटेशन. मी तुम्हाला आताही सांगितलं ज्यावेळेस आपण रोटरला डीसी सप्लाय देतो ज्याला आपण एक्साइटेशन म्हणतो, जर तिथे एक्साइटेशन कमी असलं, एक्साइटेशन कमी म्हणजे तिथं कपलिंग होणार नाही आणि कपलिंग होणार म्हणजे मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही आणि मॅग्नेटिक लॉकिंग जर का झाली नाही तर सिंक्रोनस मोटर सिंक्रोनस स्पीडनं फिरणार नाही. म्हणजे हेच याचा आन्सर राहू शकतं. इनसफिशियंट एक्साइटेशनमुळे तुमची सिंक्रोनस मोटर काय होऊ शकते, कमी स्पीडनं किंवा सिंक्रोनस स्पीडनं नाही फिरणार. बघा डिफेक्टिव्ह पोनी मोटर डिफेक्टिव्ह असतील. पोनी मोटरचं काय काम असते की त्या रोटरला सिंक्रोनस स्पीड इतकं फिरवायचं काम त्या पोनी मोटरचं असतं. ओपन डॅम्पर वाइंडिंग, शॉर्ट डॅम्पर वाइंडिंग या कारणामुळे सुद्धा काय होऊ शकतं, जर समजा डॅम्पर वाइंडिंग ओपन झाली, मग डॅम्पर वाइंडिंग ओपन झाली तर मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरणार नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा हे पण याच्यात म्हणजे हे पण ऑप्शन राहू शकतात, पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर ज्याला आपण किंवा मोस्ट करेक्ट आन्सर ज्या म्हणून इनसफिशियंट एक्साइटेशन याचमुळे काय होतं असतं, सिंक्रोनस मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरत नाही. नंतर बघा, हाऊ द सिंक्रोनस मोटर यूज ॲज अ सिंक्रोनस कंडेन्सर.
बघा मी मगाशीच सांगितलं हा पण क्वेश्चन की त्यांचं म्हणणं काय की सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून वापरायचं, ज्याला आपण पॉवर फॅक्टर करेक्टिंग डिव्हाइस म्हणतो. मग ते कसं वापरणार, तर काय होतं मी तुम्हाला कंडिशन सांगितलं स्टार्टिंगला, नो लोडची ओव्हर एक्सायटेशन वाली सिंक्रोनस मोटर, म्हणजे एक्सायटेशन कसं पाहिजे, जास्त पाहिजे. मग एक्सायटेशन जास्त पाहिजे बघा, व्हेरिंग द मोटर लोड कसं आपण एक्सायटेशन जास्त पाहिजे म्हणजे आपण त्या एक्सायटेशनला कंट्रोल करून आपण काय करू शकतो, सिंक्रोनस मोटरला पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून वापरतो. मग बघा व्हेरिंग द लोड का लोड नाही, कारण नो लोड वरती चालते म्हणून ऑप्शन नंबर बी कटलं. व्हेरिंग द रोटर एक्सायटेशन बरोबर आहे, म्हणजे रोटरचं एक्सायटेशन तुम्ही काय करून चेंज करून बदलून तुम्ही काय करू शकता, सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस स्पीडनं फिरवू शकता. व्हेरिंग द स्टेटर व्होल्टेज, व्हेरिंग द स्टेटरचा संबंध नसतो, म्हणजे फक्त आपल्याला काय करावं लागतं, जे एक्सायटेशन आहे, कारण एक्सायटेशन आपण रोटरला देतो आणि तेच एक्सायटेशन कमी जास्त करून आपण सिंक्रोनस मोटरला कंडेन्सर म्हणून वापरतो. नंतर बघा व्हॉट इज द फंक्शन ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन अ सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटरमध्ये वापरली जाणारी डॅम्पर वाइंडिंग कशासाठी वापरली जाते, हा 4था ते 5वा प्रश्न असेल याच्यावरती. ऑप्शन बघा क्वेश्चन नंबर 16 आहे, याच्या आधी मी 3 वेळा एक्सप्लेन केला. तुम्ही काय करा, मला या क्वेश्चनचं उत्तर काय उत्तर हे मला नाही का खाली कमेंटमध्ये सांगा, कारण हे मी भरपूर वेळा एक्सप्लेन केलं. क्वेश्चन नंबर 17, विच कन्व्हर्टर हॅव्हिंग हाय इफिशियन्सी. बघा आता इफिशियन्सी जास्त पाहिजे, मी काय सांगितलं तुम्हाला, इफिशियन्सी जास्त. जर तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन व्यवस्थित शिकले असाल ना, तर अशी आपली कोणती इलेक्ट्रिकल मशीन आहे की ज्या इलेक्ट्रिकल मशीनमध्ये सर्वात जास्त इफिशियन्सी असते, मग ती असते ट्रान्सफॉर्मर. आता मी सांगतो ट्रान्सफॉर्मर का असते, कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नसतो. रोटेटिंग पार्ट नसतो म्हणून तिथे जे फ्रिक्शनल आणि विंडेज लॉस होतात ते ट्रान्सफॉर्मरमध्ये होत नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मर इज अ हायेस्ट इफिशियंट डिव्हाइस अमॉंग द ऑल इलेक्ट्रिकल मशीन्स. म्हणजे सगळ्या इलेक्ट्रिकल मशीनमध्ये, ज्याही आपण एसी मशीन बघितल्या, ज्याही डीसी मशीन बघितल्या, डीसी मशीनमध्ये सिरीज मोटर, सिरीज जनरेटर, कोणताही जर जनरेटर बघा, कोणतीही मोटर बघा, कोणतीही मशीन बघा, त्या सगळ्या मशीनपैकी ट्रान्सफॉर्मर इज द हायेस्ट इफिशियंट डिव्हाइस आहे. का, त्याच्यात रोटेटिंग पार्ट नसतो. मग त्यांनी काय विचारलं, इफिशियन्सी मी सांगितलं रोटेशन झालं म्हणजे लॉस झाला म्हणजे इफिशियन्सी कमी होणार. मग त्यांनी काय विचारलं, आपल्याला हॅव्हिंग हाय इफिशियन्सी, खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसची इफिशियन्सी जास्त असते. मग मला सांगा, रोटरी कन्व्हर्टर, मी तुम्हाला रोटरी कन्व्हर्टर म्हणजे फ्रिक्शन वगैरे राहणार, रोटेशन होणार, म्हणून याची इफिशियन्सी कमी राहणार. नंतर काय, मोटर जनरेटर सेट, तेच ते मोटर आणि जनरेटर आधीच्या एक क्वेश्चन मध्ये मला एक्सप्लेन केलं की मोटर जनरेटर सेट आहे, इफिशियन्सी काय राहणार, आउटपुट पॉवर म्हणजे लॉस जास्त होणार, म्हणजे इफिशियन्सी कमी राहणार. मर्क्युरी आर्क रेक्टिफायर सुद्धा आता वापरले जात नाही, कारण त्याच्यामध्ये तेच होतं लॉसेस जास्त व्हायचे, मोठमोठ्या ट्यूब वापरायला लागायच्या. म्हणजे ऑप्शन नंबर डी ही नाही. मग एससीआर कन्व्हर्टर काय असतं, एससीआर कन्व्हर्टर म्हणजे काय असतं, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. मग सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर मी तुम्हाला आधी सांगितलं, हे काय सेमी कंडक्टर डिव्हाइस आहेत, आणि सेमी कंडक्टर डिव्हाइसेस वापरले म्हणजे कोणताही रोटेटिंग पार्ट नाही, आणि रोटेटिंग पार्ट नाही म्हणून याची इफिशियन्सी कशी असते, सर्वात जास्त असते. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार, ए या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, हाऊ द सिंक्रोनस मोटर वर्क ॲज अ पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. सिंक्रोनस मोटर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून कशी काम करणार, तर मी तुम्हाला आताही सांगितलं की नो लोडवरची सिंक्रोनस मोटर. कंडिशन लक्षात राहू द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा हा प्रश्न सर्वात जास्त विचारतात की नो लोडवरती सिंक्रोनस मोटर कशी, नो लोड ओव्हर एक्सायटेशन सिंक्रोनस मोटर वर्क ॲज अ पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. मग आपल्याला काय करायचंय, लोड काय पाहिजे, नाही पाहिजे, आणि एक्सायटेशन जास्त पाहिजे किंवा एक्सायटेशनला कमी करून. त्यांनी तेच कशा प्रकारे काम करायला होता, व्हेरिंग द लाईन व्होल्टेजला व्हेरी करता का, नाही. व्हेरिंग द फील्ड एक्सायटेशन, तर बरोबर आहे, फील्ड एक्सायटेशन जास्त, त्या एक्सायटेशनला आपण कमी किंवा जास्त करून आपण त्या मोटरचा पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून वापर करू शकतो. इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ द मोटर, स्पीड ऑफ मोटर होती नाही, डिक्रीजिंग द मोटर, डिक्रीजिंग स्पीड नाही, स्पीड कॉन्स्टंट ठेवावं लागते, म्हणजे लोड कॉन्स्टंट असतो आणि एक्सायटेशन बदलून आपण काय करतो, त्या मोटरला पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून वापरत असतो. अशा प्रकारे माहिती का, सिंक्रोनस मशीन म्हणजे सिंक्रोनस जे आपण मोटर जनरेटर सेट म्हणून, हा याचे 18 क्वेश्चन होते. 18 क्वेश्चन होते म्हणून मी तुम्हाला आधी थोडं एका लेक्चर सांगितलं तुम्हाला की तेवढं माहिती पाहिजे. तसं जर का तुम्ही प्रॉपर सिंक्रोनस मशीन शिकायचं म्हटलं 1 ते 1.5 तासाचं लेक्चर त्याच्यासाठी लागतं, पण एवढं आपल्याकडे वेळ नाहीये, कारण आपली एक्झाम आता जवळ आलेली. त्यामुळे काय करा, तुम्ही सध्या जास्तीत जास्त याच एमसीक्यूची प्रॅक्टिस करा, आणि या एमसीक्यूची प्रॅक्टिस करून हेच एमसीक्यू तुम्हाला समोर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळं आधी थोडी थेरी वाचा, तुम्ही तुमच्या लेवलला थेरी वाचा, जेवढी मी सांगितली तेवढी, आणि थोडी थेरी वाचून काय करा, एमसीक्यूची प्रॅक्टिस चालू ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ म्हणजे आता जे आपण 6 मॉड्यूल झाले, इथून पुढचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही सध्या इलेक्ट्रिशियन सीबीटीची तयारी करत आहेत. धन्यवाद.